नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अस्मितासोबत अर्जुन, अश्विन, पूर्णाजी सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. आणि तेवढ्यात इकडे मेसेज करून इकडे सायलीने डिलिव्हरी बॉयलासुद्धा दरवाजात बोलावलेली असते. आणि पटकन तो येताच आता सायली ही दरवाजाजवळ जाते आणि त्या डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी घेऊन किचनमध्ये जाते. इकडे कुणाचंच लक्ष नसतं, सगळेजण गप्पामध्ये रंगलेले असतात. आणि पटकन आता किचनमध्ये जाऊन सायलीने आता त्या डिलिव्हरी बॉयने दिलेली सगळी सामग्री आता एकत्र करून सायलीने मस्तपैकी सगळ्यांसाठी गुलकंदाचे पान बनवलेलं असते. आणि पटकन आता सायली ताटात ती सगळी पानं घेऊन आता सगळ्यांच्या समोर येत म्हणते की हे बघा मी काय आणलंय. सगळेजण आता ते पान बघतात. तर लगेच आता इकडे सायली म्हणते की अस्मिताई, तुम्हाला पान खाऊशी वाटतंय ना, आता हे खा. पण तेवढ्यात कल्पना म्हणते थांब, असं बाहेरचं खाऊ नकोस, काही बाधेल वगैरे अस्मिता. आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की आई, हे काही बाहेरचं वगैरे नाही आहे, मी स्वतः सामग्री मागवली आणि आपल्या किचनमध्ये पान बनवलं आहे. ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो. आणि प्रताप म्हणतो की कधी. तेव्हा अर्जुन म्हणतो की आम्ही तर सगळे इथेच होतो. तर सायली म्हणते की तुमच्या बहिणीसोबत तुम्ही गप्पा मारताना तुम्हाला काही सुचतंय का? तुमचं लक्ष तरी असतं का? भान हरपून जाता. आणि लगेच सायली घडलेली सगळी हकीकत सांगते आणि पान कसं बनवलं हे सांगते. ते ऐकून सगळेजण खुश होतात. तर प्रताप म्हणतो सायली, सगळ्यांच्या नकळतपणे सगळ्यांची काळजी कशी घ्यावी ना, हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. आणि सगळेजण खुश होतात. तर प्रियाचा होतो तो मोठा जळफळाट. आणि त्यानंतर आता पूर्णाजी म्हणते की अस्मिता, तुला पान खाऊशी वाटतंय ना, मग खा पान आता. तर कल्पनासुद्धा परवानगी देते आणि मोठ्या प्रेमाने हसतच आता अस्मिता पान खाते आणि म्हणते की वा, खूप छान लागते पान आणि मला हेच खायची इच्छा झाली होती. सगळेजण आता हसू लागतात. आणि आता त्यानंतर अस्मिता 2 ते 3 पानं पुन्हा आपल्या हातात उचलते. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगोदरचं जर तोंडातलं संपव. तर हसतच अर्जुन म्हणतो की काही काळजी करू नको अस्मी, पानं संपले ना माझी बायको पुन्हा बनवून देईल. सगळेजण पुन्हा खुश होतात. आणि तेवढ्यात आता अस्मिताला सासूबाईचा फोन येतो. तर आता अस्मिता म्हणते हो, तुम्हाला नाही जमायचं, थांबा मीच येते घरी. आणि फोन ठेवत आता अस्मिता म्हणते की मला जरा काम आहे बरं का, घरी जावं लागेल. तर आता पान खाण्याचा आता आव आणून लगेच अर्जुन म्हणतो की हो, तुला जावंच लागेल, बरोबर आहे. तर लगेच पूर्णाजी अर्जुनला चापट मारते. आणि अस्मिता गेल्यानंतर इकडे पटकन अश्विन आणि अर्जुन पान घेण्यासाठी चढाओढ करतात. सगळेजण आता हसू लागतात. आणि इकडे आता प्रताप आणि कल्पना बेडरूममध्ये येतात. तर आता प्रताप म्हणतो की तुला माहिती आहे का, आपण पहिल्यांदा स्टेशनवरचा तो पानवाला त्याच्याकडून रेग्युलर पान खायचो. आणि पूर्णाजीच्या आवडीचं ते पान होतं, तिला मी आणून द्यायचो. पण पूर्णाजीला पान खाण्याची बंदी घातल्यानंतर मात्र सगळ्यांचंच ते बंद झालं. तर कल्पना म्हणते बरोबर आहे. आणि आता त्यानंतर तुझीसुद्धा चंगी झाली पान खाण्याची, बरोबर ना, असे आता प्रताप बोलतो. तर कल्पना प्रतापकडे बघते. इकडे आता कल्पना म्हणते तुम्हाला म्हणायचं तरी काय? तर आता प्रताप म्हणतो की नाही, मला तसं नाही म्हणायचं की आपल्या आवडीचं पान आपल्या सुनेने बनवलं म्हणून तिचं कौतुक करायचं नाही, असं नसतं. तर आता कल्पना नाक मुरडते. कल्पना म्हणते की तुम्ही तुमच्या सुनेचं कौतुक करता तेवढंच पुरेसं आहे. तर प्रताप म्हणतो हो, कारण मला कुणाचं कौतुक करताना हातचा राखून ठेवायची सवय नाही आहे अशी. प्रताप म्हणतो कल्पना, तुला कळतंय का, ती प्रिया म्हणजे ती तन्वी कायम अस्मिताच्या गळ्यात पडलेली असते. पण अस्मीसाठी तिने ना साधं पान करायचं तर सोडून दे, तिला साधं पानसुद्धा ऑर्डर करता नाही आलं. साधे तिचे डोहाळे पुरवायचे तर सोडूनच दे. तेव्हा कुठली सून कशी आहे हे ओळख कल्पना, असे प्रताप आता कल्पनाला सांगतो. आणि अस्मिताचे डोहाळे पुरवले कोणी? तर अस्मिता नेहमी तिच्यासोबत तुसडेपणाने वागते त्या सायलीने. आणि प्रताप म्हणतो की सायली ना तुझ्या इतकीच तिची काळजी घेते, तिला हवं नको ते बघते. आणि आता प्रताप म्हणतो सायलीच्या स्वच्छ मनाची तुला अजून कुठली पावती हवी? तर कल्पना तोंड फिरवून आता तशी झोपी जाते. आणि इकडे आता सायली सकाळीच उठून तिचं सगळं आवडते. तर प्रताप त्याचं आवरून खाली येतो. पटकन सायली प्रतापला पेपर देते आणि तेवढ्यात म्हणते की बाबा मी कॉफी करूनच ठेवली होती, आत्ता घेऊन येते. आणि पटकन तोपर्यंत पूर्णाजी कल्पनासुद्धा आलेल्या असतात, त्याही तिथे बसतात. तर सायली सगळ्यांना कॉफी देते. आणि तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते की विमल अगं माझी कॉफी. तर तेवढ्यात सायली म्हणते आणते. आणि सायली आता प्रियाकडे बघते तर आणि कॉफी देते. तेवढ्यात आता सगळेजण प्रियाला बघतात. आणि तेवढ्यात आता प्रतापच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो. प्रताप म्हणतो की अरे वा, पनवेलमध्ये बिझनेसचं एक मोठं एक्झिबिशन भरणार आहे आणि त्याचे आमंत्रण निवडक बिझनेसमनलाच पाठवणार आहेत.
आणि प्रताप म्हणतो आत्ता पेपरमध्ये मी देखील तेच वाचत होतो आणि मला असं वाटलं की आपल्यालासुद्धा तिथे जाता आलं तर किती बरं होईल. आणि प्रताप म्हणतो बघ मला लगेच आमंत्रण आलं तर. कल्पना म्हणते अरे वा. आणि लगेच पूर्णाजी म्हणते की खरं तर पहिल्या 10 बिझनेसमॅनमध्ये तुझं नाव आहे, तेव्हा आमंत्रण तर तुला येणारच प्रताप. तर सायलीसुद्धा प्रतापला अभिनंदन देते. आणि प्रताप म्हणतो की कल्पना त्याने आमंत्रण ना पूर्ण मला आणि फॅमिलीला पाठवलं, तेव्हा तुला माझ्याबरोबर यायला हवं. कल्पना म्हणते मी अगदी आनंदाने येईन. आणि त्यानंतर इकडे आता महिपतच्या मोबाईलवर सुद्धा त्याचा आता इन्व्हिटेशनचा मेसेज आलेला असतो. महिपतला नीट वाचता येत नाही. तेवढ्यात साक्षी म्हणते की बघूयात अण्णा मी वाचून देते. आणि पटकन आता तो मेसेज वाचता साक्षी म्हणते की अण्णा अहो हे सगळ्यात मोठ्या बिझनेसमॅनसाठी आता इन्व्हिटेशन आहे आणि तुम्हाला मोठ्या सक्सेस बिल्डर म्हणून आता तुम्हाला आमंत्रित केलं गेलं. ही खूप मोठी बाब आहे. तर आता अण्णा म्हणतो की बघितलं का तुझा बाप बिल्डरच्या बिझनेसच्या दुनियेत किती पुढे गेला आहे तो. आणि जाऊ आपण दोघेही जाऊ. तर आता साक्षी म्हणते नको मला नाही यायचं अण्णा, माझा तिथे गर्दी असेल जीव गुदमरतो. तेव्हा आता महिपत म्हणतो की असं काय करते पोरी. आता महिपत म्हणतो या बिझनेसमध्ये माझा जेवढा हक्क आहे ना तेवढाच तुझा देखील 10 पट जास्त हक्क आहे आणि या इमारतीच्या प्रत्येक विटावरती तुझं नाव आहे. साक्षी म्हणते की मान्य आहे मला अण्णा, पण अजूनही मला बाहेर नाही यावंसं वाटत. मला फक्त माझ्या रूममध्ये सेफ वाटतं. तर आता अण्णा म्हणतात की अगं असं करून नाही चालणार साक्षी. आणि लगेच आता महिपत म्हणतो असं काय करते, किती दिवस या खोलीत कोंडून ठेवणार आहेस. आता चान्स आलाय ना, तू चल माझ्याबरोबर. आणि तिथे ना ती इंग्लिश बोलणारी माणसं असतील. व्हाय नॉट डू समथिंग असं काही बोलतील. मला काय कळणार. मग वाजला का फटाकडा. माझी पोरगी असेल ती फडफड इंग्लिश बोलेल आणि मग माझीसुद्धा मानताट होईल. तेव्हा साक्षी तू चल असे महिपत बोलतो. आणि लगेच आता साक्षी म्हणते कळतंय मला तिथे सगळी इंग्लिश बोलणारी माणसे असतील. आणि लगेच आता महिपत म्हणतो की तुझ्यासारखीच सगळी व्हाईट कॉलर असणारी माणसं असतील तिथे. महिपत म्हणतो तिथे कुणाच्या हातात कोयता कुऱ्हाडी बंदुकी असं काहीच नसेल. आणि लगेच आता महिपत म्हणतो तिथे प्रत्येक स्वतःच्या हातात लॅपटॉप असेल, टॅब असेल आणि मोठमोठे मोबाईल असतील. आणि महिपत म्हणतो की येशील ना साक्षी तू माझ्यासोबत. पहिली कशी माझ्या मागे लागून यायची आणि आता येशील ना. तर आता साक्षी होकार देते. आणि सगळेजण इकडे सुभेदारांच्या घरात बसलेले असताना अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो अरे वा आज सगळेजण खुश. तर सायली म्हणते की बाबांना ना बिझनेसचं इन्व्हिटेशन आलं आहे. आणि तेवढ्यात आता अर्जुन प्रतापला कॉन्ग्रॅट्स करतो. तर पूर्णाजी म्हणते की अजून कोणाकोणाला इन्व्हिटेशन आलं रे. त्या साळगावकरांना सुद्धा आलं असेल. प्रताप म्हणतो ही इन्व्हिटेशन फक्त खूप लिमिटेड बिझनेसमन लोकांना पाठवलं, ज्यांचे बिझनेस मोठे आहेत त्यांना फक्त. आणि प्रताप म्हणतो की मी ऑर्गनायझरना रिक्वेस्ट केलेली आहे की इन्व्हिटेशनची लिस्ट मला पाठवा म्हणजे आपल्याला कळेल तरी. आणि लगेच आता प्रताप म्हणतो आलाच मला मेसेज. आणि प्रताप ती लिस्ट बघू लागतो. आणि लगेच आता प्रताप म्हणतो साळगावकरही आहे, फार्मा इंडस्ट्रीचे दीक्षितसुद्धा यामध्ये आहेत, A1 इंडस्ट्रीचे डिकोस्टा पण यामध्ये आहेत पूर्णाई. तेवढ्यात आता प्रताप डचकतो आणि म्हणतो हे काय आहे. तर सायली म्हणते काय झालं बाबा. तेव्हा आता प्रताप म्हणतो SS कन्स्ट्रक्शनचा महिपत सिक्रेटसुद्धा यामध्ये आहे. आणि अर्जुन आता त्याचा मोबाईल बघत असतो. सावली आता इकडे अर्जुनला खुणावते पण अर्जुनचं लक्ष नसतं. इकडे आता कल्पना म्हणते की म्हणजे महिपतला बोलावलंय म्हणजे साक्षीसुद्धा तिथेच येणार असेल. आणि एवढ्या नीच माणसांना कसं बोलावलंय काय माहिती. तरीसुद्धा इकडे अर्जुनचे लक्ष नसते. आणि प्रताप म्हणतो की अगं हे इन्व्हिटेशन फक्त मोठ्या बिल्डरसाठी आहे. आणि तेवढ्यात आता सायली म्हणते बाबा तिथे पूर्ण कुटुंबाला आहे आमंत्रण आहे ना, मग आम्ही दोघं सुद्धा तुमच्यासोबत येतो. आणि मग आम्ही दोघं जर तुमच्या सोबत असलो तर महिपत तुमच्या जवळही येणार नाही. ते ऐकताच प्रताप विचार करतो. आणि लगेच आता प्रताप म्हणतो तुम्ही जर आले तर मला आनंदच होईल. तर सायली म्हणते अहो जाऊयात ना आपण यांच्यासोबत. तर आता अर्जुन भानावर येतो आणि म्हणतो जाऊयात कुठे. आणि सायली म्हणते की बाबांच्या एक्सपोर्ट इन्व्हिटेशनला. अहो महिपत सिक्रेटसुद्धा येणार आहे ना तिथे. तर अर्जुन टचकतो आणि म्हणतो व्हॉट. तर लगेच आता सायली म्हणते की तो जर आपण तिथे असलो तर तो आपल्या बाबांजवळ फिरकणारसुद्धा नाही. आणि त्यानंतर आता सायली अर्जुनला खुणावते आणि अर्जुन तयार होतो. इकडे आता नागराजने प्रतिमाला पुरं वेडं करण्यासाठी आता घराच्या बाहेर येऊन आग पेटवलेली असते. आणि प्रतिमाला नागराज आता तिथे घेऊन येतो आणि म्हणतो की या आगीमध्ये ना सगळे जळून खाक होतील. आणि आता नागराज असे म्हणत प्रतिमाला भीती घालवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रतिमा त्या आगीच्या जवळ जाताच इकडे आता जोराने नागराज प्रतिमाला त्या आगीमध्ये ढकलून देतो. आणि त्या क्षणी भयानक घटना घडलेली असते. आणि आता प्रतिमा खूप घाबरलेली असते. आणि इकडे त्याच वेळेस रविराजच्या अर्जुनला फोन येतो आणि घडलेली हकीकत रविराज अर्जुनला सांगतो. अर्जुन म्हणतो व्हॉट. आणि ताबडतोब अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने प्रतिमा
सोबत आगीची भयानक घटना आता सायलीला अर्जुन सांगतो आणि निघतो. तर त्याच वेळेस आता आगीत लोटलेल्या प्रतिमाची स्मृती नागराजकडूनच कशी पुन्हा परत येते आणि कसा धमाका उडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.